तुमच्यावर जर अत्याचार होते, तुमच्यावर जर अन्याय होते, आता अन्याय कोण करतो? एक तर दुष्टात्मे पण अन्याय करतात, आजार देतात, पिळतात आपल्याला, सारखं आपल्याला बेजार केले दुष्टांना, दिसत तर नाही. आणि दुसरी गोष्ट मानव, मनुष्य, आपलेच नातेवाईक, आपलेच घरातले, आपले शेजारी मित्र आपल्याला काय करतात? त्रास देतात, मानसिक त्रास देतात का नाही? कधी कधी वाटतं मग ह्याला कसं क्षमा करा म्हणाले, हे मला किती त्रास दिलाय, मारायची वेळ येते मला कधी कधी, आणि हे कशी मला सांगायलेत. पण परमेश्वर म्हणतो सूड घ्यायचं माझ्याकडे आहे, बदला घेणारा मी आहे, तू फक्त गुडघ्यावर बस, नम्र हो, मी तुला जो मार्ग सांगतो तो फॉलो कर. त्याला वटणीवर आणायचं, त्याला धरणीमाय जागा देणार नाही असं मी करन, तू पहिलं माझ्या समोर सरेंडर कर. तू घ्यायचा बदला घ्यायचं करू नको, त्याचा बदला, तुला बोललेला प्रत्येक व्यर्थ शब्दाचा बदला मी घेणार आहे. हालेलुया. कोण घेणार आहे? तुम्हाला किती कोण माकडं बोलायचे बोलू द्या, तुम्ही कुणाचे लेकरं झालात? आता कुणाचे? देवाचे. शैतान तुमचा बदला घेऊ शकत नाही, शैतान तुम्हाला नष्ट करू शकत नाही, ध्यानात घ्या. हालेलुया. तुमचा बदला घेणारा कोण आहे? परमेश्वर आहे.